राम जय जय राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच। श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे। या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लीलया स्पष्ट केला आहे। लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी। या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौ शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे। आज दिनांक 5 ऑक्टोबर। आजचे बोधवचन, प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय। श्रीराम। प्रपंच आणि परमार्थ ही मानवी जीवनाची दोन अंगे आहेत। या दोन्ही अंगांचा समतोल विकास ज्याला साधतो त्याचे जीवन धन्य होय। प्रपंच सोडून परमार्थ केला तर आपली शरीर यात्राही नीट चालणार नाही आणि नुसता प्रपंच केला तर जीवन मुक्ती लाभणार नाही। जन्मा आला हेला आणि पाणी वाहता वाहता मेला अशी अवस्था होईल। मानवी देह म्हणजे हेल्याप्रमाणे पशु देह नव्हे। माणसाच्या शरीराचा आणि मनाचा कल्पनातीत विकास करता येतो। म्हणून श्री समर्थ म्हणतात, धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पाहो, जो जो की जे परमार्थ लाहो, तो पावे सिद्धी ते। या नरदेहाचेनी आधारे नाना साधनांचेनी द्वारे, मुख्य सारासार विचारे बहुत सुटले। पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून नरदेहीच प्राप्ती परलोकाची। म्हणजे नरदेहाने परमार्थ साधावा। अपूर्वता या परमार्थाची वार्ता नाही जन्म मृत्याची आणि पदवी सायोज्यतेची सन्निधची आहे। परमार्थ जन्माचे सार्थक, परमार्थ संसारी तारक, परमार्थ दाखवी परलोक धार्मिकासी। परमार्थी तो राज्यधारी, परमार्थ नाही तो भिकारी, या परमार्थाची सरी कोणास द्यावी। म्हणून प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही अंगे मानवी जीवनाचे अविभाज्य भाग आहेत। या दोन्ही अंगांना सुबक घाट देऊन जीवन सुंदर करणे हा खरा पुरुषार्थ आहे। त्यासाठी श्री महाराज सांगतात की प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवा। आपली आसक्ती प्रपंचात आहे आणि परमार्थात अनासक्ती आहे। त्याऐवजी प्रपंचात अनासक्ती हवी आणि आसक्ती परमार्थात हवी। प्रपंचात पाहुण्यासारखे राहावे, लक्ष आपल्या घराकडे असावे। वकील आपल्या अशिलासाठी कोर्टात भांडतो, पण खटल्याचा निकाल काही लागला तरी त्याच्यावर परिणाम होत नाही। त्याप्रमाणे अनासक्त राहून कर्तव्यबुद्धीने प्रपंच करावा। शेजारच्या मुलावर प्रेम करावे तसे प्रेम प्रपंचावर करावे व औरस संततीप्रमाणे परमार्थ वाढवावा। थोडक्यात प्रपंच करता करता परमार्थाचे विस्मरण होऊ देऊ नये। त्यासाठी भगवंताच्या नामस्मरणासारखा सुलभ उपाय नाही। आपले प्रत्येक कर्म भगवंताच्या स्मरणात करावे। ते कर्म आणि कर्मफळ
भगवंताला अर्पण करून समाधानात राहावे. यत् करोषि यद अश्नासि यद जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम. भगवंताचे स्मरण ठेवून त्याला पत्र, पुष्प, फल किंवा पाणी तरी भक्तिभावाने अर्पण केले तरी भगवंत प्रसन्न होईल. इतर काहीही न करता केवळ नामाने भगवंताचे स्मरण केले तरी भक्तासाठी तो धाव घेतो. भगवंताची अशी ग्वाही आहे की नाही वैकुंठीचा ठाई, नाही योगियांच्या हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तेथे मी तिष्ठतु नारदा. किती सुलभ मार्ग आहे हा. प्रपंचातील आसक्ती कमी करायची म्हणजे प्रपंचात पाहुण्यासारखे राहायचे आणि परमार्थात आसक्ती ठेवायची म्हणजे पदोपदी नामस्मरण करायचे. प्रपंचात कष्ट फार, त्या मानाने परमार्थ सोपा आहे. अंगात खिळे ठोकून येशूला सुळावर चढवले तेव्हा तो उद्गारला, हे क्लेश काहीच नाहीत. यापेक्षा अनेक पटींनी प्रापंचिक जन क्लेश भोगत असतात. गोस्वामी तुलसीदास पत्नीला भेटण्यासाठी दोर समजून भुजंगावरून माडीवर गेले. नंतर पत्नीने कान उघडणी केली. तुलसीदास नामस्मरण करू लागले. रामचरितमानस हा ग्रंथ लिहून प्रति वाल्मिकी झाले. म्हणून प्रपंचात जशी आसक्ती असते तशीच रामचरणी ठेवणे हीच रामभक्ती होय. श्रीराम समर्थ. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.